गुड मॉर्निंग, जय श्रीराम. कसे आहात सर्वजण? काय चाललंय सर्वजणांचं? सर्वजण तर ठीकच असणार आहेत. आज छोटीशी राईड आहे आणि दोघंच आहे आम्ही, मी आणि विक्रांत. आम्ही दोघंच आहोत. जय गणपती बाप्पा, हर हर महादेव, जय शंभू. आमच्या देवीचं पाय पडू द्या. इकडे आमच्या राईट साईडला पद्मावती देवीचं मंदिर आहे. माझ्या राईट साईडला तिथे जेव्हा केव्हा मी बाहेर निघतो, म्हणजे जेव्हा जायचं असतं मला, तेव्हा मी पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये म्हणजे जाताना रोडला पाया पडतो आणि मग पुढे जातो. मग जे काय आहे म्हणजे नव्याने सुरुवात. आमच्या देवाला, आमच्या ग्रामदैवत देवी आहे, त्याला पाया पडतो आणि पुढे निघतो. हा आमच्या गावचा मेन चौक. ओके, कदाचित दिसत असेल नसेल माहीत नाही आहे, आणि आवाज कसा येतोय, शूट कसं होतंय काय माहीत नाही आहे. तरी पण आपण पुढे गेल्याच्या नंतर चेक करूया की नक्की कसं येत आहे. आवाज कसा येतोय कसं नाही माहीत नाही आहे. पुढे गेल्याच्या नंतर चेक करूया. आत्ता एवढ्या गडबडीत आत्ता आहे ना, अचानक रात्री विक्रांतचा फोन आला की अरे आपल्याला राया जायचं उद्या म्हणून, अशाच जागा आहे. तुम्ही जागा ज्यावेळेस तो स्पॉट बघचाल ना, खरंच तुम्ही पण स्वतः खुश होसाल. अशा जागेवर चाललोय. मी स्वतः तो एक त्यांनी मला लोकेशन पाठवलं, त्या लोकेशनचा व्हिडिओ पण होता. तो एवढा मी खुश झालो ना त्या लोकेशनचा, बाप एक नंबर. तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. आत्ता मी सध्या सांगणार नाही आहे की ते लोकेशन कुठे आहे म्हणून, पण जेव्हा जवळ जाईल आणि तुम्हाला दाखवेल की ते लोकेशन कुठे आहे, तुम्ही स्वतः खुश होणार. त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की नक्की हे कुठे आहे, काय आहे, सगळ्यांना सांगेल. पण आत्ता सध्याला विक्रांत निगडी चौकामध्ये माझी वाट पाहतोय, तर त्याला भेटायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जरा थोडंसं आपण गाडी पळवूया, कारण की तो सध्या मगाच्यापासून मला फोन केला त्याने, 2-3 फोन झाले. तो तिथे थांबलाय. थोडंसं आपण जरा फास्ट जाऊया. A few moments later. खरं सांगायचं तर ॲक्च्युली ना चहा प्यायचा आहे. बसलं जाऊ दे. इथे नाहीये, थोडा पुढे पुढे असं पुढे 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 आओ गेल्या भाई. ये देखो भाईजान, ये रखने हाथ में पे फुर रहे. चलो भाई चल. हा आहे देव रोड. देव रोड आहे, देव रोड. रोडला बऱ्याचशा गाड्या चालूच असतात कंटिन्युटली, बऱ्याचशा म्हणजे कंटिन्युटली चालूच असतात त्या देव रोडमध्ये. त्या देव रोडला कधी हा रोड कदाचित रात्रीचा थोडासा रोडला गाड्या कमी होत असेल, नाही तर काही नाही, गाड्या कमी नसतात, काही नाही काही नाही. सारखा कंटिन्यू गाड्या फुल एकदम गाड्या चालूच असतात.
थोडंसं सकाळ आहे ना, ही फिलिंग आहे ना, नाही यार सांगू शकत, खरं सांगतो. त्या फिलिंगचा नाद नाही करायचा. विषय एकदम हार्ड आहे ह्या फिलिंगचा. आणि खरं ॲक्च्युली तो जो आहे ना, सकाळी उठून जो राईड करतो ना, जो ॲक्च्युली सकाळी उठून जो राईड करतो ना, त्याला समजतं की ही फिलिंग काय आहे. मग ती छोटी असो मोठी असो कसलीही असो, पण जो खरंच सकाळी उठतो आणि राईडला जातो ना, वाव, त्याची फिलिंग आहे ना, नाही समजू त्याला पाहिजे. हेच सांगतोय, जस्ट आत्ता हेच गोष्ट सांगतोय की भाई जो सकाळी उठून राईड करतो ना, ते सुख जे आहे ना, ते एक वेगळं सुख आहे. ते नाही सांगू शकत, असं शब्दामध्ये नाही सांगता येत. ते मनाला असं भारी वाटतं ना, वा. तो आनंद, स्लोली स्लोली स्लोली. काय केलं काय माहिती, लस माहिती आहे लोकांना, बाबाटांना. काही करून ठेवतात, काम करण्याच्या नावाने तर शून्य आहे बाबा. टोल पाहिजे यांना, कशाला पैसा विषय गंभीर आहे. सोंबाटणे फाटा आहे, सोंबाटणे फाटा. बायकर्स, रॉयल एनफिल्ड वाले बायकर्स, रॉयल एनफिल्ड. ओके, मला हात करतोय. वडगाव मध्ये ऍक्च्युली ना, वडगाव मावळमध्ये बैलगाडा बरेचसे आहेत, बैलगाडा मालक बरेचसे आहेत. आणि ज्यावेळेस अलाउन्स करतो ना, वडगाव मावळ एकदम भारी वाटतं यार, खरंच छान वाटतं त्या. बाबू कंटेनर वाले बाबू, रुको जरा. जर तुम्ही राईडला जाणार, एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही जेव्हा राईडला जाताना तर एकमेकांमध्ये कॉर्डिनेट असणं खूप गरजेचं आहे. किंवा एकमेकांनी जो सांगतोय, समज आता कदाचित जर मी पुढे असेल आणि हा जर मागे असेल, किंवा एक साईड जर कुणीही मागं असेल, जो लीड करतो ना, त्या व्यक्तीला फॉलो करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तो सांगतोय ना, तो 100% त्याला फॉलो करा. कुणीही असो, नवीन बायकर्स असो, जुनी असो, कुणीही असो, त्या व्यक्तीला फॉलो करा. कसं असतं, तो सांगत असतो, तो चांगलं सांगतो. आणि कॉर्डिनेट असलं ना, जर किंवा त्या व्यक्तीला जर पुढचा जो समोर पुढे जो कोणी असो लीड करणारा, त्या व्यक्तीला जर तुम्ही फॉलो केलं, त्याच्यावर तो सांगतोय अनुसार, तर बरेचसे
हादसे होत नाही बरेचसे. म्हणजे कुणाला दुखापत असेल, आता समजून घ्या मला नक्की काय म्हणायचं आहे. बाईकची गाडी गेली त्यांना. हे कामशेत आहे, त्या कामशेत हा ब्रिजवरूनच ओळखतो मी कामशेत आहे. यस कामशेत. A few moments later. ब्लॉगर आहेस, गाडी ब्लॉगर जास्त पळवत नाही, तेवढ्या पुरतीच, हे लक्षात ठेव. मी गाडी आधी माझ्यासाठी घेतली वगैरे वगैरे. रेकॉर्ड नाही केलं ना. हे काय आहे? मावशी, गगनगिरी मंदिर. गगनगिरी मंदिर इकडे. हो हो वाव. ॲक्च्युली मठामध्ये जाऊया, मठामध्ये छोटेसे शूट घेऊया. आम्ही तुम्हाला बोललो होतो की कुठे आहे, तर गगनगिरी मंदिराच्या समोर. ओके, इकडचा ॲक्च्युली आलं आता गगनगिरी मंदिराचा शेजारी. बघूया आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही. ओके. ॲक्च्युली निघालो इथून. विषय काय झाला की आतमध्ये फोटो काढण्यास अलाउड नव्हतं. म्हणजे कॅमेरा किंवा फोन कोणत्याही गोष्टी अलाउड नाही आहेत तिथे, तर त्यामुळे नाही काढता आलं. आता इथे एक पॉईंट आहे, म्हणजे आतमध्ये खरंच खूप छान आहे, तरी पण जेवढं मला घेता येईल तेवढं मी घेतलं आहे. वाव, व्हॉट फॉल. हळू जाय. ॲक्च्युली काय माहिती आहे का, हां आलं. पाणी खरंच खूप छान आहे इथे. आणि आत्ता आम्ही एका वरती त्याच पाण्याच्या शोधामध्ये चाललो आहे. ॲक्च्युली विचार चालू आहे पवायचा, त्यासाठी चाललो आहे की वरती एक पॉईंट आहे असं मला विक्रम म्हणला. तर उद्या
आता चेक करूया आहे का वरती असा काही पॉईंट पाहण्यासाठी. चेक करूया आपण. अरे यार वाव, वंडरफुल आहे यार. ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. हे पहा. पाहिलं, बाकी लोकेशन छान आहे. लोकेशन पाहिलं, आता बाहेर जाऊया. चला.